विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न विचारतोय. मला सांगा तुम्ही टॉपर स्टुडंट आहात का एव्हरेज स्टुडंट? मी तुम्हाला सांगू का? बॅचमध्ये एखाद्या वेळेस एखादा क्वेशन विचारायचा असतो. मग मी एखाद्या मुलाला म्हणतो, "ए तर टॉपर तू उभा राहा, तू सांग." तर मुलाचा चेहरा असतो, "मी टॉपर? मी काय टॉपर नाहीये. आम्ही आपला एव्हरेज स्टुडंट आहे." पहिला पॉइंट लक्षात आलं का? की ठराविक मुलं स्वतःला टॉपर समजत असतील, पण जास्तीत जास्त मुलं स्वतःला एव्हरेज समजतायत. मला या व्हिडिओमध्ये त्याच मुद्द्यावर डिस्कशन करायचंय. बऱ्याच वेळा काय होतं मी तुम्हाला सांगतो. आता माझे डेमो लेक्चर सुरू आहेत कोल्हापूरमध्ये. या डेमो लेक्चरमध्ये एक स्टुडंट आला होता बरं का. 10वी ला त्याला 93% होते आणि प्रत्येक प्रश्नाचं पटापट उत्तर देत होता. फास्ट. मी त्याला म्हटलं, "तर देऊ नकोस. ओके, जर विचारलं तर उत्तर दे." बाकीची मुलं थोडीशी डिस्टर्ब होतात. मी तुम्हाला सांगू का? मग मी बोलता-बोलता काय बोलून गेलो, की साताऱ्यात मी तर ऑफलाईन क्लासेस घेतोय गेली 25 वर्ष. टॉपर मी शक्यतो घेतच नाही. मला नॉर्मली मुलांचा स्कोर वाढलेला बघायचा आहे. हे जेव्हा मी बोललो ना, तेव्हा मी तुम्हाला सांगतो. मला हे कॉमेंट ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. कॉमेंटमध्ये काय दिलंय, की "सर तुम्हाला टॉपर नको असतील." ओके. म्हणजे मी बोललो होतो ना, की असं मी म्हटलं नाही बरं का, टॉपर नकोच आहेत म्हणून. टॉपर खूप सिन्सिअर सुद्धा असतात. सांगितलेलं ऐकतात. काही असतात ज्यांना पुढं-पुढं करायचं असतं, जे क्लास डिस्टर्ब सुद्धा करतात बरं का, की तो अनुभव तुम्ही कदाचित तुमच्या अकॅडमीमध्ये सुद्धा घेतला असेल, की ठराविक मुलं पटापट उत्तरं देतात. मग सर थांबत नाहीत. नेक्स्ट क्वेशन. पण माझी एक स्टुडंट आहे त्यांच्या पालकांनी कमेंट केलंय. आम्हाला तुमची गरज आहे अगदी आता. संस्कृती आपली स्टुडंट आहे. तिला 99.9% होते. ती सी सीएसमध्ये आहे. मी तुम्हाला सांगू का? ही ऑलरेडी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहे. मी फक्त तिला गाईड केलं म्हणूया आपण. सीईटीला 99.9 आणि बोर्डला तर मात्र तिला 94.67 होते. मी तुम्हाला सांगू का? तिनं सगळ्या विषयांचा बॅलन्स अभ्यास केला होता. अगदी सीएसला सुद्धा वेळ दिला होता. मग मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाचा रिझल्ट मला असा बघायचा प्रत्येकात इम्प्रूव्हमेंट झालेली मला बघायची मी तुम्हाला सांगू का? अशा ह्या कॉमेंटमुळे मला केवढा आनंद झालाय काय सांगू? अरे मी पण तुमच्यासारखाच आहे. म्हणजे मुद्दा काय, की तुमचं कौतुक झालं, की तुम्हाला थोडीशी एनर्जी येते. आता मी तुम्हाला सांगतो, एव्हरेज वगैरे काही नाहीये. आपण टॉपर आहोत. फक्त आपल्याला आपल्या चुका इम्प्रूव्ह करायच्या आहेत. मग या चुका इम्प्रूव्ह करताना करायचंय काय नक्की? पहिली गोष्ट म्हणजे रिव्हिजन स्ट्रॅटेजी बदला. हो, तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदला. काय होतंय माहितीये का? सगळं चालतंय या मोडमध्ये. रिलॅक्स मोडमध्ये. टेस्ट कुठली आहे का क्लासमध्ये? नाही ना, राहू दे. टेस्ट असल्याशिवाय तुम्ही अभ्यासच करत नाही ही पहिली चूक. म्हणजे तुमचा मोड असतो रिलॅक्स आणि तुम्ही जर टेस्ट असेल तर अभ्यास करणार, नाहीतर एन्जॉय करताय. ही पहिली चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला परफेक्ट एक टाईम टेबल तयार करायचं आहे. आणि या टाईम टेबलमध्ये वेळ कशाला पाहिजे मला सांगतो. ॲट एनी कॉस्ट मला कंपल्सरी वेळ हवा आहे याच्यासाठी. याच्यासाठी स्पोर्ट, याच्यासाठी एक्सरसाइजसाठी पण मला वेळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅमिली टाईम म्हणतो ना आपण, निदान जेवताना तरी एकत्र जेवा. ओके. घरातल्यांशी डिस्कशन व्हायला पाहिजे. अरे 12वी ची एक्झाम देतोय म्हणजे काय फार मोठ्या लढाईवर चाललेलो नाहीये आपण, की सगळं सोडून द्यायचं, कुणाशी बोलायचं नाही, मित्र नको आहेत, काही नाही. हे असं नाहीये. स्पोर्ट्स, एक्सरसाइजला वेळ मला तासभर तरी हवा आहे आणि तो पहाटेचाच हवा आहे. होय. सकाळी अर्धा पाऊण तास एक्सरसाइजला वेळ द्या. ओके. पण थांबा 1 मिनिटं. एक्सरसाइज म्हणलं ना, लगेच जिमचं नाव येतंय बरं का. काही माहीत आता मी जिमला जातो. माझे काही स्टुडंट आहेत ते पण जिम करतात. मग आमचं डिस्कशन होतं. मग तू डेडलिफ्ट किती करतोय? मग तू स्क्वॉटचं रेकॉर्ड काय? पी-आर पर्सनल रेकॉर्ड काय? मग चेस्ट किती वगैरे. तर मी तिथेही तुम्हाला सांगेन, आता मी माझं वय आता 50 होत आलंय. यात मी काय शिकलोय, की एक मॉडरेट वेट ठीक आहे. इगो लिफ्टिंग करायचं नाहीये. कोणाला दाखवायसाठी उगाच उचलायचं नाहीये. मी बघितलंय. आता तुम्हाला सांगतो, कोव्हिडपासून मी साकेत गोखलेला फॉलो करतोय बरं का. तुम्हाला पण कदाचित माहीत असेल. त्याचं चॅनल एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रोथ झाली आहे. गेल्या वर्ष, दीड वर्ष मी नाही फॉलो करता आलं त्याला मला. पण मी नंतर जेव्हा शॉकिंगली बघितलं त्याला कुठलीतरी इंजुरी झाली आहे. जेव्हा तो हेवी लिफ्ट करूच शकत नाही. मग त्याच्या अगोदर त्यानं डेडलिफ्टला 300-300 किलो काहीतरी उचलले. आता मला आठवत नाही 300 पॉसिबल आहे का नाही. पण केलाय त्यानं पराक्रम. मेन पॉइंट काय आपल्याला ते नाही करायचं. हो, नाही. जिमला जात असाल तर मॉडरेट. ओके. म्हणजे चला टाईम टेबलमध्ये या गोष्टी आपल्या आवडीच्याच आहेत. इन्क्लूड केल्या आपण, त्याला वेळ दिल्या. मग त्याच्यानंतर आपल्याला टाईम टेबलमध्ये वेळ द्यायचा आहे. कुठल्या गोष्टीसाठी सांगतो? अभ्यासासाठी. अभ्यासासाठी वेळ देताना माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, रिक्वेस्ट आहे. काहीही होऊ दे, आपलं टेक्स्टबुक इम्पोर्टंट आहे. त्याचं पहिला सगळं कंप्लीट करायचंय. त्याला महत्त्व द्यायचंय तुम्हाला. टेक्स्टबुकला महत्त्व द्यायचंय लक्षात घ्या. टेक्स्टबुकला महत्त्व द्यायचं आहे.
मी तुम्हाला सांगू का, की टेक्स्टबुकला महत्त्व द्याच बरं का, लक्षात घ्या. टेक्स्टबुक मधलं सगळं सॉल्व्ह केल्याशिवाय एम-सी-क्यूला हात लावायचा नाही. नियम क्रमांक 1. ओके. आता टेक्स्टबुकला हात लावल्याशिवाय, तिथलं कंप्लीट केल्याशिवाय एम-सी-क्यू सॉल्व्ह करायच्या नाहीत. पहिला पॉइंट क्लिअर. मग करायचं काय? जस्ट तुम्हाला मी सांगतो. आता मी तुम्हाला सांगतो, चला एक काम करूया आपण, हेनरीज लॉ. हं. आता हेनरीज लॉ जो आहे तो केमिस्ट्रीमध्ये आहे बरं का. सोल्युबिलिटीशी रिलेटेड आहे, की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. मग आता काय करायचंय? मला ना इथे एक कॉन्स्टंट घ्यायचा आहे, हेनरीज कॉन्स्टंट बरं का. आता प्रॉब्लेम असा आहे, की हेनरीज कॉन्स्टंटमध्ये जे युनिट असेल प्रेशरसाठी तेच या व्हॅल्यू इथं आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला मग काय आलं पाहिजे? प्रेशरचं सगळं कन्व्हर्जन आलं पाहिजे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर, गाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर, पास्कल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बार, एटमॉस्फेरिक, मिलीमीटर ऑफ एचजी या सगळ्यातलं कन्व्हर्जन तुम्हाला आलंच पाहिजे. बरं, हे आल्यानंतर तुम्ही लॉचं स्टेटमेंट पार्ट केलं. हे सगळे कन्व्हर्जन बघितले. मग पहिल्यांदा जे ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार, ते कशातलं करणार? टेक्स्टबुक मधलं सॉल्व्ह करणार. ते झालं, की तुम्ही काय करणार? वाय-लर्न ॲप्लिकेशन ओपन करणार आणि त्या वाय-लर्न वरती हेनरीज लॉ वरती कुठले प्रश्न आले होते का? मग एम-सी-क्यू, व्ही-एस-ए, न्यूमेरिकल कसे आले होते ते बघणार. मग वाय-लर्न वर झालं, की मग सी मध्ये कोणत्या पी-वाय-क्यूज आलं होतं तेवढं करा. मग ही कन्सेप्ट फिनिश. डायरेक्टली तुम्ही जे लेव्हलच्या प्रश्नाकडे जाताय. डायरेक्टली तुम्ही एन-सी-आर-टी ओपन करताय. डायरेक्टली तुम्ही एम-सी-क्यू करताय. नको आहे. तुम्ही या स्टेपनं जायचंय, मग तुम्ही टॉपर होणार. मग हे झालं फिजिक्स, केमिस्ट्रीला. मॅथ्सला पण तसंच आहे. पुस्तक माझ्यावर विश्वास ठेवा, पुस्तकातले 80% क्वेशन ॲज इट इज येणार आहेत. ॲज इट इज. बरं थांबा. आता यांच्यातला आणि यांच्यातला फरक काय? कन्सिस्टन्सी. हां, 9चे 9 दिवस होतात. पुन्हा खुश सगळं. नाही, यावर्षी मी तसं होऊन देणार नाहीये. आपल्या फिनिक्स बॅचचं शेड्यूल तुम्ही जे फॉलो करताय, मी तुम्हाला सांगतो आनंद वाटतोय, की तुम्ही ते डेमो लेक्चर्स बघताय आणि बॅचमध्ये एनरोल करताय. ओके. मग मी तुम्हाला सांगतो, की फिनिक्स बॅचमध्ये सह्याद्री 2027 बॅच दोन्ही एकच आहेत बरं का. पण ते फिनिक्स बॅचमध्ये डेमो लेक्चर्स सगळे फ्री ठेवलेत. तुम्ही ते बघा. तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करताना थेरम केले पाहिजेत अगोदर. होय. त्याचा प्रूफ तुम्हाला लिहायला जमलं पाहिजे. नाही जमत मुलांना. पण एवढं केल्याचा फायदा काय? अरे बोर्डची तयारी होणार ना. आलं का ध्यानात? हेनरीज लॉ बऱ्याच वेळा विचारलाय. न्यूमेरिकल आलंय बोर्डच्या एक्झाममध्ये. सी-डील तर आलंय. अरे बोर्डला सुद्धा आलेलं आहे. मग ते होईल ना व्यवस्थित. मग आता आणखीन एक बरं का मी तुम्हाला सांगतो. एव्हरेज आणि टॉपर. टॉपर लोकं ना स्टडी टाईम पण बॅलन्स करतात बरोबर. आपल्याला बोर्डला किती वेळ द्यायचा आणि सी किती वेळ द्यायचा. 50-50% म्हणूया आपण. 50-50% ओके. 8 तास अभ्यास करताय, 4 तास बोर्डचा अभ्यास, 4 तास सी द्यायचा आपल्याला. हो. पण नंतर काय होणार आहे, की बोर्डचं पर्सेंटेज नंतर वाढत जाणार आहे. सी कमी होणार आहे. कसं काय? जशी बोर्डची एक्झाम जवळ येते ना बाळांनो, डिसेंबर, जानेवारी महिन्यात, मग बोर्डनं 70-80% वेळ दिला पाहिजे, सी-डीला 20% दिला पाहिजे. आणि बोर्डची एक्झाम झाल्यानंतर बोर्डला कशाला वेळ द्यायची गरज आहे. त्यामुळे बोर्डला 0% आणि 100% सी-ईटीवर फोकस. मग आपलं टार्गेट काय करायचं आहे, की आपल्याला लक्ष द्या, बोर्ड एक्झाम होईपर्यंत फेब्रुवारी एंड पर्यंत सी-ई-टीचा सिलेबस सगळा फिनिश करायचा आहे. होय. मी हे सगळं फिनिक्स बॅचच्या मुलांसाठीच बोलतोय. मग जर तुम्ही असं केलं, की बोर्ड होईपर्यंत सी सगळा सिलेबस फिनिश केला, नंतर तुम्हाला द्यायच्यात फुल लेंथ मॉक टेस्ट. ओके, एफ-एल-टी. ओके. चला हे सगळं सगळं डोक्यातून काढून टाकायचं तुम्ही लक्षात घ्या. मी आता जे सांगितलं सगळं डोक्यातून काढून टाका. तुम्हाला शॉक बसेल. पण सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर. नेक्स्ट इयर एकतर जानेवारी किंवा डिसेंबर महिन्यातच आपला पहिला अटेम्प्ट येणार आहे. या वर्षीपासून सी सुरू झाली म्हणून हे एप्रिल मेचं नाटक आहे. एका महिन्यात लगेच दुसरा अटेम्प्ट. नेक्स्ट इयर तसं नसणार आहे. जानेवारीत असणार आहे. मग जानेवारीत असेल पहिला अटेम्प्ट किंवा डिसेंबरमध्ये असेल, तर तुम्हाला ऑक्टोबर एंड पर्यंत सी फिनिश करायचे बरं का बाळांनो, हे डोक्यात ठेवा. प्लॅन. मग प्लॅन असला पाहिजे आपल्याकडं आणि तो प्लॅन आपण देतोय ना आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत हे फिनिश करावं लागेल. मग नोव्हेंबर, डिसेंबर हे 2 दिवस 2 महिने बोर्ड प्लस सी रिव्हिजन लेक्चर्स घ्यावे लागतील तुमचे आणि त्यानंतर तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये जेव्हा इतरांचा अभ्यास परफेक्ट नसणार आहे, बाकीचे जेव्हा जे बोर्डमध्ये गुंतलेले असणार आहेत, तेव्हा तुम्ही इतरांच्या पुढे असणार आहे. अरे ऑलरेडी अभ्यास करणारीच 10% मुलं आहेत. हो, या 90% लोकं अभ्यास करत नाहीत. पुस्तक सुद्धा उघडत नाहीत तर. तर या 10% त प्रचंड कॉम्पिटिशन आहे.
खूप लोक आहेत 10% म्हणजे 60,000-70,000 मुलं झाली. मग या 60,000-70,000 मुलांमध्ये पहिला टॉप 1000 मध्ये यायचं आपल्याला. पहिल्या टॉप 1000 मध्ये तुम्ही आला की टॉपचं कॉलेज मिळणार आहे. ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला बोर्ड प्लस सीईटी स्ट्रॅटेजी पहिल्यापासून फॉलो करावी लागेल आणि त्यासाठी फिनिक्स बॅचवरचे लेक्चर्स पाहिजेतच तुमच्यासाठी लक्षात घ्या. तुम्ही आता काय करा मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही स्वतःला आजपासून टॉपर समजणार आहात. याचबरोबर तुम्हाला टेक एस्पायर चॅनलचे फुंदे सर आहेत त्यांचा पण मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे किंवा पिन कमेंट करतो. पण डिस्क्रिप्शन जरा चेक करा ना. सगळे ग्रुप वगैरे लिंक सगळे त्याच्यात आहेतच बरं का. मग आपण मिळून अभ्यास करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो सांगताना पण मला अतिशय आनंद होतोय, की कोर्स पर्चेस केलेला असू नये तर नसू दे. सगळीच मुलं माझ्याशी कनेक्टेड आहेत लक्षात घ्या. कनेक्टेड आहेत. आता होतंय काय, मी तुम्हाला सांगू का, की आपल्याला फक्त आणि फक्त रिझल्ट हवा आहे. आणि इथं मी नेहमी तुम्हाला टॉपचे चॅनल रिकमेंड पण करतोय. टॉपच्या चॅनलमध्ये तुम्हाला सुरुवातीपासूनच बघा मी काय म्हणतोय, स्वयं फिजिक्स नावाचं चॅनल आहे. जोशी सरांचं, अद्वैत जोशी जे बेंगलोरमध्ये असतात लक्षात घ्या. दी बेस्ट ठरणार आहे तुमच्यासाठी. ओके. सगळा कंटेंट अपलोडेड आहे त्यांच्याकडे लक्षात घ्या. पण त्यांचं चॅनल वापरायचं कसं हे पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पहिला मेथड काय टेक्स्ट बुक. ओके. त्याच्यानंतर मी तुमचे फॉर्म्युला रिव्हिजन घेतले ते व्हिडिओज. सगळं परफेक्ट बनायचंय आणि मग सरांचं लेक्चर बघायचं आहे. म्हणतो ना आपण अंतिम प्रहार असतो ना म्हणून त्या टाइप सरांचे लेक्चर्स होणार लक्षात घ्या. म्हणजे सगळं बेसिक पक्का आहे आणि मग सरांचे लेक्चर्स म्हणजे 100% मार्क फिक्स म्हणूया आपण. मग आता टॉपर म्हणणार आहे तुम्हाला मी. तुम्ही पण स्वतःला ॲज अ टॉपर समजायचंय. तुम्हाला जमत नाही अशी कुठली गोष्टच नाहीये लक्षात घ्या. सगळं जमतंय. करून दाखवूया आपण. ऑल द बेस्ट.